झाली। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला हे सुद्धा आश्वासित केलं, तिथं 350-400 कोटीचा जो आराखडा याच्या आधी अनेक नेत्यांनी जाहीर केला, अजितदादांनी सुद्धा त्या बाबतीत पाठपुरावा केला होता, पण तो आराखडा अजूनपर्यंत मंजूर झाला नाही। जिजाऊंच्या नावाने एक सृष्टी तिथं सुरू आहे, 27 कोटीचा खर्च तिथं झालाय, पण नगर परिषदेपासून ती सृष्टी लांब आहे। नगर परिषदेमध्ये आणि ज्या भूमीमध्ये, ज्या वाड्यामध्ये आई जिजाऊंचा जन्म झाला तिथं खर्च व्हावा अशी तिथे असणाऱ्या नागरिकांची इच्छा होती। म्हणजे आज एकनाथ साहेबांचे मी मनापासून विरोधातला एक आमदार असताना व या सरकारच्या विरोधात सातत्याने त्यांच्या चुका जिथं कुठं होत आहेत त्या चुका दाखवून देणारा एक आमदार म्हणून आज काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पवित्र सिंदखेड राजा परिषदेसाठी जो निधी लगेचच्या लगेच ताबडतोब मंजूर केला, हे खरंच स्तुत्य आहे। त्यांना खरंच मनापासून मी आभार करतो। नगर परिषदेच्या वतीने सुद्धा मी आभार व्यक्त करतो। नगर परिषदेने सुद्धा या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे व सर्व लोकांनी आणि आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला। त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी ताबडतोब 50 कोटी ते सुद्धा अर्ध्या तासामध्ये दिले, त्यासाठी पुनश्च एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी मला जे आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये 400 कोटी रुपयाचा आराखडा जो याच्या आधी मंजूर झालेला आहे, पण निधी अभावी आणि काही नियोजनाअभावी त्याला निधी आजपर्यंत मिळालेला नाही, त्या बाबतीत सुद्धा पाठपुरावा करून पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 22 जानेवारी 2027च्या आधी तो मोठा आराखडा मंजूर केला जाईल असं सुद्धा त्यांनी आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे विरोधक असलो काय, जर जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी आज ताबडतोब लगेचच्या लगेच जो निर्णय घेतला तो खरंच स्तुत्य आहे, चांगला आहे। त्यांचं परत एकदा मी अभिनंदन या ठिकाणी तिथे असणाऱ्या लोकांच्या वतीने व आई जिजाऊंचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो। नाही, मला असं वाटतं हा मुद्दा तुम्ही जो मांडताय तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयातून खूप महत्वाचा आहे। त्याच्याबद्दल मी उद्या जेव्हा सीईटीच्या कार्यालयामध्ये जाणारे कमिशनर साहेबांना भेटायला, शिक्षणाचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत। काही विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन सीईटीच्या कार्यालयाला उद्या सकाळी 11 वाजता जाणार आहे। त्यावेळेस तुम्ही मांडलेला हा मुद्दा तिथं आम्ही स्पष्टपणे आणि डिटेलमध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगू। धन्यवाद। एकनाथ शिंदेंचे मनापासून आभार मानतो असं विधान यावेळेस आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मंत्रालयातून आमदार रोहित पवार बोलत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।